एकनाथा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा पार्वतीच्या नंदना मोरया गजानना रे गजानना 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 मोरया गजानना रे गजानना हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। राजे हो देहूतले मालक या अभंगाद्वारे विश्वाच्या मालकाला एक मागणी मागतात। हे जगदानंद कंद जगतपते पंढरीशा माय बापा मला एक तुला मागणी मागायची रे। महाराज तुकोबाराय मागणी मागतात। विटेवरच्या मालकाचा आनंद गगनात मावत नव्हता। महाराज आयुष्यात ज्या व्यक्तीने काही मागितलं नाही ती व्यक्ती आज आपल्या समोर मागते। देवाचा आनंद मावत नव्हता कारण तुकोबाराय ती आईचे मुलगे पुत्र आहेत की तुकोबारायच्या आईनं देवाला भीक मागायला लावली होती। देवाला त्या भारत देशातल्या महाराष्ट्रातल्या माईचं नाव होतं कनकाबाई। एकदा दर्शनाला गेले देवाला आश्चर्य का वाटलं का बोलता इकडचे ते शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे असं इचकून टाकतील विठाला 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 विठाला। पंढरपूरला गेले आईसाहेब तुकोबाराय मागतात त्यावेळेला आश्चर्य का विटेवरच्या मालकाला। दर्शन घेतलं आईसाहेबांनी देवाच्या पायावर आईसाहेबांचं डोकं आहे तेवढ्या अवकाशात विटेवरचा मालक वाकला आणि एक कानात वरतून आवाज आला ए आई ए कनकाई मागणं ग मला काहीतरी। आई मला तुला द्यावं वाटते ग मागणं माझी माय मागणं ग आई मागणं। पाठीमागे मालक होते मालकांचं नाव होतं बोलोबा महाराज। मागे वळून पाहिलं कनका तेच बोलतेत चल पुढं। आईसाहेब पुढे सरकल्या पदराला हात लावला उशे साहेब जगाचा बाप कनकाबाईच्या पदराला हात लावतोय। हे माय मागणं ग काहीतरी मागणं। आईसाहेबांनी सांगितलं देवा आतापर्यंत मागच्या पिढ्यात काही मागितलं नाही तुला कशाला मागू। पदर सोडत नव्हता। आईसाहेबांनी सांगितलं देवा तुझं दर्शन घेतलंय सोडणं माझा पदर सोडणं। देवानं सांगितलं मागणं पदर झटकीला डॉक्टर साहेब आणि आईसाहेबांनी सांगितलं तुला कमी पडली असली तुम्हाला माग। काय भाई असेल विटेवरचा मालक खाली उतरला आणि विटेवरच्या मालकाने एकच वाक्य वापरलं देशील का ग माय
देशील देशील का? त्याच्या पुढ्यात एक पाण्याचा तांब्या ठेवलेला होता देवाच्या. त्या तांब्यातलं पाणी उजव्या हातावरती घेतलं दादाबुवा आणि ते पाणी स्वतःच्या भोवताल फिरवलं. पुत्रेश्वर बापू, याचा अर्थ हा देह तुला समर्पित केलाय. काय मागशील याच्या पलीकडे? माय देशील माग. विश्वाचा बाप पितांबराची ओटी करतो डॉक्टर साहेब. विश्वाचा बाप. कनकाबाईच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा, विश्वाला भरण पोषण करणारा तू भिक्षा पात्र हातात घेतलंस. आई, आता संकोच बाळगू नकोस, शंका घेऊ नकोस. मी मागितलं ते दे. काय पाहिजे देवा तुला? मला एकच दे, 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. कडकडाटून मिठी मारली. देवा, तू माझ्या पोटाला येणार? हो माय. असं तर काही मागत नाहीस, पण मला मागायला पात्र पाडलंस. मला तुझ्या पोटात जागा दे. म्हणून रामेश्वर शास्त्री एका ठिकाणी म्हणतात, मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा. आवाज द्या आता. तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. मने रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा, तुका विष्णू नाही तुझा. काना आश्चर्य वाटाव पंढरपुरातल्या मालकाला जटाळी साहेब. ज्या मातेच्या पोटी जन्माला आलेला हिरा, त्या मातेनं जगाच्या बापाला भीक मागायला लावली. भगवान बुवा, त्या बाईच्या पोटी जन्माला आला हिरात किती तेजस्वी असेल हो. काय तेजस्वी असेल. आज काय मागतात तुकोबर आहे? काय आतुर आहे तुटीवरचे मालक. मागा तुकोबर आहे, मागा. मागतोय देवा, फक्त देत राहा. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. मला हरिभक्तांच्या घरी जन्म पाहिजे. आणि देवा पुन्हा पुन्हा काही मागा म्हणताल तर मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. काय देगा? संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. पुन्हा एक देऊन टाका. साधू असेल, संत असेल, त्याच्या पायावर डोकं ठेवत असताना मला लाज नाही वाटली पाहिजे. पण राजेव, शंका एक आहे, साधू म्हणायचं कोणाला? डॉक्टर साहेब, पवित्र माणसाने हरामखोराच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, भडव्यांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, नालायकांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही, बुजदिलांच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. संप्रदायाचे नियम भंग करतो अशा भडव्यांच्या पायावर अब्जानं जरी रुपये असतील त्या हरामखोराकडं, तरी त्याच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. कारण आपलं इतकं पवित्र मस्तक आहे. हा संप्रदाय पैसा जास्त झाला म्हणून त्याला मानत असतो का? अद्याप नाही. ह्या संप्रदायात मोठ्या गाडीत महाराज बसून आला म्हणून त्याला मानतेत का? नाही. ह्या संप्रदायातले जरी महाराष्ट्रातले गठुडे जमा करतो म्हणून त्याला मानतेत का? अद्याप नाही. या संप्रदायात ज्याचं आचरण गोडे त्याला मानत जा. आचरण भ्रष्ट माणसाला जर जवळ धरतान आणि संप्रदाय कलुषित करतान तर ज्ञानोबाराय तुकोबारायची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या घराला कुलूप लागन. विडाला विडाला किती संप्रदाय सांभाळलाय मोठ्या लोकांनी, पुढे ऐकत राहा. अशा पवित्र संतांच्या चरणावर डोकं ठेवत असताना मला लाज नकोय. देऊन टाकली. तुका म्हणे अंगी. सलाईंची ताकद याच्याकरता मागितली साहेब तुमच्या. अमोल सर कीर्तनात नाचता याच्याकरता. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. तुकोबर आहे म्हणले, देवा तुझ्या कीर्तनाच नाचण्यासाठी मला शक्ती दे. कथे सामुग्री
नको जाऊ देऊ भंगा शेवटी आलापी नकोय विठाला कथेची सामुग्री देहावसानावरी दादाबा कीर्तन करायचं असेल तर ताकद लागेल चिल्याबा महाराज वारी करायची असेल तर ताकद लागेल इमानदारीनं एअर कंडिशनर गाडीत जातून खांदा पालखीला देतून सेल्फी काढतू लोकायला सेल्फी टाकतून घरी पप्प्याच्या मायल गप्पा मारतू भडव्या तुला यम इतका हानीन हराम खोरा तू इंच वर जागा ठाजा नाही लाल करायची नालाय का माणसाला फसो भडव्या ज्ञानोबा राय तुको बरायला फसवतो का खालून संसार पेटन विठाला इमानदारीनं वारी शक्ती लागते शक्ती गोळ्या घेतल्या तुमच्याकडून त्या दिवशी नागरे सर म्हणले जाऊ नका तब्येत खराब आहे बापूल बोलून गेलतो साहेब देतेत गोळ्या दादा पाटील गोळी घेतली 42 किलोमीटर चलूस तर काही वाटलं नाही म्हणून सोमनाथ राजे मागच्या वेळेस भागवत द्यायला रद्द केलं तुम्ही कारण त्र्यंबकची वारी असती खूप आग्रह केला सोमनाथ रायांना वारी असते वारी नाही सोडायची त्या गोळीच्या रूपात पांडुरंग तिथं शक्ती पाहिजे तिथं पप्याच्या माईपाशी गिरटे घालायला मोमुल्या कुठला मागच्या जन्मात काय तमाशात कडी वाजवला होता का सुंबळ्या विठाला हसण्यावर घेऊ नका देवा तुझ्या कीर्तनात नाचण्यासाठी शक्ती दे नाचावा तिथंच फक्त तरना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नाचण्यासाठी शक्ती दे साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन मागचे उठून गेले तरी चालते कशाला एकाच कीर्तनाला इतकी गर्दी करता काय पैसे भेटते का वाटून वाटून आलं पाहिजे सगळ्या कीर्तनाला चला चालत असलेला हा जुनाट उत्सव भगवान विघ्नहर दैवत राजुरेश्वर भगवंताचा गेल्या 58 वर्षापासून चालत असलेला हा सोहळा आणि या परम पावन विघ्नहर गणेश बाप्पांच्या पदस्पर्शाने म्हणण्यापेक्षा अधिष्ठानाने पुनीत असलेला हा परिसर भगवंताच्या अधिष्ठानाने एक कोड स्पर्शित असलेला हा भाग आणि अशा या परम पावन पवित्र मातीमध्ये छोट्याशा गिरगावच्या बाळूला या ज्ञान यज्ञात एक लहानशी आहुती टाकण्याचा योग येतोय तो माझं परम भाग्य आहे भगवान राजुरेश्वराच्या चरणी प्रार्थना विश्वस्त संस्थान कमिटी आहे त्या सर्व विश्वस्तांना मनपूर्वक प्रणाम त्यांच्या सोबत जे कोणी सेवेदारी असतील त्यांना मनपूर्वक प्रणाम
संस्थांच्या वतीने सोमनाथराजे फोन करत असतात, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. शास्त्री महाराज संपर्क करत असतात, त्यांनाही धन्यवाद. येता येता स्वागत जटाळे सरांकडे झालं, त्यांनाही धन्यवाद. आबांचे बंधू त्यांच्याकडेही स्वागत केलं, त्यांनाही धन्यवाद. आमच्या शेलूचे रमेश शेठ कृष्णा कोल्ड्रिंकवाले त्यांचे सासरे, त्यांचाही फोन आलता, त्यांनाही धन्यवाद. पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, मी ज्ञानोबाराय तुकोबारायाच्या पायाचा चाकर आहे, वारकरी आहे, म्हणून तुमच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग दंडवत. डॉक्टर साहेब, तुमचा देव पेशंट असतो, तुमचा देव पेशंट आहे. दुकानदाराचा देव ग्राहक आहे. कोण्याच मृदंगाचार्यान म्हणू नये मी फार शहाणा आहे, कोण्याच गायकान बनू नये मी लय चालू आहे, आणि कोण्याच कीर्तनकारानं म्हणू नये मी लय हुशार आहे. सुंबळ्या, आपण तिघही हुशार नाहीत, आपल्या तिघाईचं चलतं यांच्यामुळं. एक पकोद्या म्हणलं मला लयच बोल पाठ येतं, पुढंच कोणी बसन वाजव पपेच माईपशी. एक जण म्हणला मला लय गाता येतो, तू भीमसेन जोशीचा चुलताच आहेस, पण कोणी मग ऐकतच नाही, मन येड्या बाबळीत. एक जण म्हणला मला सगळे गाथे पाठ येत, पण मग कीर्तन कोणीच ऐकत नाही, जाय नदीला. वक्ता तो नोहे श्रोते. आळंदीतल्या मालकांनी 700 वर्षापूर्वी ताकीद दिली, कथा कीर्तनातला श्रोता शिव स्वरूप असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुमच्या चरणी प्रणाम. दोन्ही मृदंगाचार्य इंद्रकृपा पात्र आहेत. मृदंग हा इंद्राकडनं आलेला आहे. अगोदर इंद्रानं वाजिला, शिवजीने स्वीकारल्याच्या नंतर इंद्रकृपा पात्र आहात. गंधर्व कृपा पात्र गायनाचार्य आदरणीय चिलियाबाळ महाराज असतील, आदरणीय दादा महाराज पाटील असतील, आदरणीय उत्तरेश्वर बापू असतील, आदरणीय भगवान महाराज असतील, आदरणीय काका महाराज असतील, आदरणीय शास्त्री महाराज असतील, आदरणीय शेवाळे महाराज असतील, पाठीमागं पण गुणीजन मंडळी आहे. सर्व वारकऱ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण मयूर महाराज असतील, अर्जुन महाराज असतील. वा अर्जुनस्य मयूराभे व्याप्ती जायते नृत्या विशलंच सर्व हा मयूरा साजायंती क्रिया. वा दोघांनाही प्रणाम. माझा आवाज तुमच्यापर्यंत गोडसा पोचवतो असं सर्व बऱ्यापैकी महाराज मंडळीचा प्राण असणारा माझा स्वामी आहे. त्याला चांगलं बोलले होते, मला नीट बोलत नाही. पहिली शिवी द्यावा लागते त्याचा फोन आल्यावर. गोड अशी साऊंड सिस्टीम सोमनाथची आहे. पाकिस्तान पस्तोर जाओ म्हणजे तिथं पण एखाद्या कोपऱ्यात कीर्तन हो आणि तोही साऊंड सिस्टीम मागो, याच्याकरता म्हणतोय. चांगल्याचं चांगलं हो आपलं. मला असं वाटतंय शेजाऱ्यानं जर 2 मजली बिल्डिंग बांधली ना तर आपण मारुतीला नारळ फोडलं पाहिजे. एक जण म्हणला गोळ्या संपल्या काय तुया, त्यानं बिल्डिंग बांधली ना आपण मारुतीला नारळ कशाला फोडायचं. अरे आपल्याला मोठं घर नाही ना, त्याच्या घराची सावली जिकून पडन तिकून आपण बास टाकायची. खुदच सावली भेटत येईन, तू कशाला जळूजळू मर तू. नाही त्यानं एवढं घर बांधलंच कसं, मग तू हानी री तोडी काय. सगळ्यांचं चांगलं. कॅमेरावाले तुम्हालाही धन्यवाद, पण नीट काशी करी जा आमची. महाराष्ट्राची एकटाच भोळा आहे तुम्हाला लावू देतो रे, बाकीचे कोणी लावू देईन. मा हाऊत भरलेला आहे, ज्या दिवशी संपल त्या दिवशी मी बी कापूस याचायला. त्याला काही ताण वाटत नाही. चांगली लोक आहेत, गरीब आहेत, वारकरी आहेत, धर्माचा प्रचार करता. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. पण टायटल काही बी टाकी जाऊ नका, कष्टात इंजेक्शन हाणलं काय नो हाणलं असले काही टाके जाऊ नका. वारकरी संप्रदायाचा अपमान करू नका. हो, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. लग्नात मग एक फोटो नाही रे, चला तुम्ही इतके लावायला. विठाला एखाद्याचं नाव विसरलं असेल माफ करा. त्याला महाराज सुद्धा आहेत ते. नाही 25,008 म्हणा तुम्ही. 1,008 कशाला म्हणता. 25,008 म्हणा. पहिल्यापासून ओळखे त्यांनाही धन्यवाद. हरिदास
हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. कशाकडे हरिदासाच्या इथं जन्म घ्यायचा आहे तुकोबारायला. सज्जनांनो, श्रुती नावाची व्यक्ती आली. डॉक्टर साहेब त्या श्रुती नावाच्या व्यक्तीनं तुकोबारायला प्रश्न केला, तुम्हाला मंत्री नाही हो वाटत का? तुकोबाराय म्हणले, बाई मंत्री व्हायला काय हरकत नाही, पण कवा खाली बसलेली चपका देतील सांगता येत नाही, म्हणून तेही पद नको. सात्विक अधिक वात्रट लोकांकडनं मिळालेलं पद हे कधी कलुषित होईल सांगता येत नाही, म्हणून हे पद नकोय. नकोय म्हणले मंत्रीपद. ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर पंतप्रधान तर राष्ट्रपती पदाची त्यांना हे केली. हे नको म्हणले, मला ते नको. या सगळ्या मंत्र्याला जन्मकाला घालायचा असा कुंभारे हाडा मासाचा, सत्यलोकातला मालक कुलाल हाडाचा, बाप साढाचा, अखंड मडके घडी तोरे. यायला ज्याच्या हातातून जन्म भेटतोय त्याला ब्रह्मदेव म्हणतात, तर त्या पदावर बसलेलं त्याचं इचकलंय, तर खालच्यांचं काय? नको देवा, हे राजसत्तेतलं पद नको. नालायकाच्या पण पाया पडावं लागतंय. बघा आमच्या ज्याला कवडीची अक्कल नाही त्याला पण म्हणावं लागतंय, बघा आमच्याकडे आहेत का राजकीय लोक बसलेली इथं. आणि आल्यावर जर त्याच्यासाठी काच खाली जर नाही केलं डॉक्टर साहेब, त्याच्या स्पीकरची लाईटच जात नाही, तेव्हा माणूस राहिला का बाबा. आणि मग काय शेपूट आली त्याला. तुकोबाराय म्हणले, श्रुती माते नकोय मला पद, नकोय 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 नकोय, मला फक्त हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे, तेवढंच पाहिजे. आणि कोणी हरिदास नाही, नुसत्या गळ्यात माळी खपक्या घातल्यामुळे टिळा टिळा टोपी माळा, हे तो देवाचे गबाळ नाही, अंतकरणातला वारकरी, अंतकरणातला हरिदास, अशांकडे मला जन्म पाहिजे. महाराज असा जरी एखादा निष्ठावंत वारकरी एका ठिकाणी, महाराज तो म्हणले, देवा संतांच्या दारातलं मला कुत्र पण कर, संत द्वारीचा हो. आणि एक सांगू का तुम्हाला, भडव्यांची बुट चाटण्यापेक्षा, असतील पैशावाले पण भडव्यांची बुट चाटण्यापेक्षा दर्जेदार लोकांचं कुत्र झालेलं परवडतंय. दादा पाटील ज्याच्या वाणीत, तयाची कुतरी परी भले, ज्याचा दरार आहे, ज्याचा धाक आहे आचरणाचा, त्याचं कुत्र झालेलं परवडतं.
कुत्र परवडत त्यांच्या दारात. मला हरिदासाच्या घरी जन्म पाहिजे. काय दर्जा आहे हरिदासांचा. एक व्यक्ती महिन्याची पंढरपूरची वारकरी, दर महिन्याची साहेब, दर महिन्याची वारकरी. वेष्टीची सुविधा नाही, ट्रेनची सुविधा नाही, पायानंच वारी. घरापासून पंढरी पायी, पंढरीपासून अमोलसर पायीच वारी. 92 वर्षापर्यंत वारी केली. वयाच्या 92 वर्षात वारी केली. 92 वर्षापर्यंत. शेवटच्या टप्प्यात शरीरानं थोडी साथ सोडली. मर्यादा आहे, मर्यादा आहे. एखाद्या खुंटीला जर 5 किलो वजन अडकवायचं असेल आणि त्या खुंटीला जर 9 किलोची पिशवी अडकली तर खुंटी मोडते आणि जे वजन अडकवलं तेही फुटून जाते. याला मर्यादा दिली. स्टॉक आहे. विश्वाच्या मालकानं एक डब्बी दिली, ती संपली, पुन्हा विषय संपला. उलटे पाय वाकले, गुडघे बाहेर गेले, पंजे आतमध्ये आले, तरी पण वारी सोडली नाही. वारीमध्ये चालत असताना दोन्ही पायाची गोटे घासत होती. ती गोटी घासून घासून त्याच्यावरची त्वचा निघून गेली. पांढर शुभ्र अस्थिहाड दिसत होतं. बाजूनं काही त्या शेष भागातून अशुद्ध रक्त बाहेर येत होतं. संध्याकाळी धोत्राचं कोपरा फाडावा, त्याची पट्टी बांधावी, एखाद्या जागेवर विश्रांती घेतली तर माशा त्रास देत होत्या. अशा परिस्थितीत वारी. 91 वर्षे. 91व्या वर्षामध्ये वारीला निघत असताना खवणेसर घरातल्या लोकांनी नकार दिला. बाबा जाऊ नका, तुम्ही घरी बसून विठ्ठल विठ्ठल करा. हरिदासाची ताकद काय, कशा करता जन्म मागतात. घरी बसून विठ्ठल विठ्ठल म्हणा. उदात्त अंतकरणाने शब्द टाकला, अरे घरी बसून काय करू, काही नाही, चांगल्या प्रतीची गादी आणली, त्या गादीवर आराम करा, माळ हातात देतो, तुम्ही जप करीत बसा, तुमच्या शरीराला आराम होईल. ते काय चोंबळ्या वारकरी होते वे, फक्त सेल्फी काढाय पुरता. घरातल्या लोकांना सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही मला गुलाबाच्या पाकळ्या जरी गादीवर आथरल्या तरी एक न एक दिवस हे शरीर सडणारे रे, कुजणारे रे. मग तुमच्या घरात कुजण्यापेक्षा पंढरीच्या वाटावर कुजू द्या शरीर. करेल काय करायचं तो मालक माझं, कुजू द्या हे शरीर पंढरीच्या वाटावर. नाकारलं. 2-3 लाडू घेतले. परिस्थिती साधी होती. लाडू, चपाती, पांढरी पोळी म्हणतो ना आपण तिला, चपाती चांगली भाजलेली. ती चपाती कुस्करली, त्याच्यात एक तुपाचा चमचा टाकला, एवढा एवढा गुळाचा खडा कुस्करला आणि मलिद्याचे 3 लाडू करून दिले. जास्त द्यायचे होते. गव्हाचं पीठच नाही आम्हाला सर घरी, पीठच नाही जास्त. इतकी परिस्थिती नाजूक. निघाले ते लाडू घेऊन. पंढरीच्या मालकाच्या दरबारात पोचले. चंद्रभागेचं स्नान केलं. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं. नगर प्रदक्षिणा केली. विटेवरच्या मालकाच्या चरणावर दंडवत घातला आणि मालकाला सांगितलं, येतो माय बापा. लगेच घरी वापस येऊ लागले. वापस येत असताना एक गावी मुक्काम पडला. त्या गावामध्ये मारुतीरायाचं छोटस मंदिर होतं. काळ 100 वर्षापूर्वीच आहे. काय परिस्थिती असेल त्या काळात, असतील का मोठी मोठी मंदिर. एक लहानसं मंदिर मारुतीरायाचं. कोण मारुतीराय? जगातला 1 नंबरचा वारकरी. मारुतीराय सारखा वारकरी होणे नाही, नाही नाही नाही, कोणी डोकंच लावायचं नाही. एक जण म्हणे, महाराज मी आयुष्यभर कोणाच्या पैशाला हात नाही लावला. नाही लावला. भाकरी तर खाल्ल्यास ना, भाकरी तरी खाल्ल्यास ना. काही काही लोकांना टचके मारायचा लय ना आले. अरे पैशाला हात नाही लावला, तुला कोणी देतच नव्हतं म्हणून लावला नाही. तू घेऊन पाय ना, तू हे कीर्तन ठोते का कोणी पाय. हे काय होतं माहितीये का, विनाकारण आपली जेवारी पाडायची ठुलीन दुसऱ्याची वळी दाबायला.
नालायकाचा मुखिया कुठला. काहीतरी आपलं तिळभर करायचं, निळभर मांडायचं, आपलं मांडीतच राहतो. अरे 150 कोटी लोकांमध्ये कुठं दुकान चलन तो इडपट हे काय तू कशाला आगाऊपणा करतो. मारुतीरायाचं मंदिर आहे जगातला 1 नंबरचा वारकरी. का आपण बरोबरीचे होऊ शकत नाहीत. महाराज आपण भाकरीनं तरी बाटलो. खाल्ली का मारुतीरायन भाकरी. काना खावनिया वाहिले पर्वत, काना खावनिया वाहिले पर्वत, बांधियनाथे तू सिंधुवरी, बांधियनाथे तू काना खावनिया वाहिले देवाचं काम केलं तरी पालाच खाल्ला आणि भजन केलं तरी पालाच खाल्ला. केवळ वनीचे रेवनचार, पाले खावीर वानर, चारी मुक्ती त्यांच्या किंकर, सवे सुरवर वंदिती. पाला खाणार लोक. जीवनभर भजन केलं. त्या मारुतीरायाच्या मंदिरात आले, बाजूला वाहत्या पाण्याला हातपाय धुतले, साष्टांग दंडवत घातला, हातात कमरेची चिपळी काढली आणि मारुतीरायाच्या समोर तासभर भजन केलं. फुकट खात नव्हती लोक. भजन केलं आणि भजन आटपल्याच्या नंतर लहानस उपरणं, त्या उपरण्याला 2 गाठी मारल्या, त्याची जोडी केली आणि ज्या बाईच्या दारात तुळशी वृंदावने, त्या बाईला आवाज दिला, माय वाडा मधुकरी. भाकरीचा दुष्काळ अमोलसर. सत्कुर तुकडा बाईनं वाढला. 5-4 बायकांकडे गेल्याच्या नंतर एका भाकरीची बरोबरी झाली. डॉक्टर हुसेन साहेब एका भाकरीची गेले घरी. काय वारकरी जीवन असेल. आम्हा कीर्तनकाराला पंक्तीत बसिलं तर कोकण्या मशिवानी फुगन त्यो. आणि काय होते कीर्तनकारानं पंक्तीत खाल्लं तर काय मरण का देऊ. त्याच्या अंगावर गारा पडतील का, एखादा धोंडा पडन का. जो माणूस जितका लहान होईल का तितका पंढरपुरातला मालक त्याला मोठा करीत असतो. आणि जितका टेकीत परमार्थात वागन का, जितका जो परमार्थात टेक करतो का, त्याच्या घरातच असं सुरुंग पाडी तू. धुई पपेच्या माईच्या चपला. मग ते काय घरात सोडीन काय सांगताच येत नाही. पंढरपुरातल्या मालका इतका गुंड आणि लक्ष्मी इतकी चंचल जगात बाई नाही. विठाला सांप्रदाय टेक नाही चालत. तशी तर कुठंच चालत नाही, पण सांप्रदाय तर मुळीच चालत नाही. 5-4 घरी मागणीला तुकडा तुकडा एका भाकरीची बरोबरी झाली. त्या जोळीची गाठ सोडली, मारुतीरायाच्या समोर टेकली, भोपळ्यातलं पाणी घेतलं, पाणी फिरवलं डॉक्टर साहेब आणि मारुतीरायाला सांगितलं, माय बापा करा जेवण, माय बापा करा जेवण. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, उत्तरेश्वर बापू ह्या वारकऱ्याने मारुतीरायाला जेव्हा म्हणल्यावर पाषाणाची मूर्ती वाकली होती. पाषाणाची मूर्ती वाकली. मधुकरीतला तुकडा घेतला, खाऊन टाकला. आळंदीत मधुकरी खाऊन ज्यांनी निष्ठेनं गाथा वाचिला का, ते पंढरपुरातल्या अंतकरणात. आणि मधुकरी खाऊन जे व्हॉट्सअप खेळले का, ते पपे जमाईची साडी चोळायला. धोतबसपर कर, साड्या झंपर, तिच्या चपला. लय दार आहे पंढरपुरातला मालक. त्याच्या रावणाला आपतील. रावणाची एक चौकट टिकल्यावर 13-12 खासदार कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. 13-12 खासदार एक चौकट टिकल्यावर. अशा 7 कोटी चौकटी होत्या.
थोडा शब्द चुकलाय का जगाच्या बाईकडे चुकीच्या दृष्टीनं पाहिलं, बसलं बाय काय पुढं तिथंच कुटीत. केवढा रावण, वाऱ्याला विचारून त्याच्या गावात जावं लागत होतं, वायूला विचारून. ब्रह्मदेव देवध्वाला होते. चंदनंज महत्पुण्यम पवित्र पापनाशनाक्षदान महत्पुण्यम पवित्र पापनाशना शुद्धोदक स्नानम उष्णोदक स्नानम चंदन स्नानम शर्करा स्नानम घृत स्नानम गुडा शर्करा नैवेद्या खाद्या सर्वास्थितो प्रजलो भय व्याप्त हा जावतो चंदना सर्वस्थिता या रत्नोदक भय व्याप्ती. हे मंत्र म्हणाल ब्रह्मदेव चार तोंडानं. चंद्रवार घालायला, कूलर होता रावणाचा चंद्र कूलर, एसी, सूर्य दिवे लावायला. एक शब्द चुकला, एक कारण चुकलं, बसलं बायकोच्या तिथंच. मालकाची ताकद आपटून हाणला 2 वाजून 18 मिनिटाला. समुद्राच्या कडेला लावून पेटून द्याला वानरायच्या हातानं. नादीच लागायचं नाही पंढरपुरातल्या मालकाच्या. तिथं नाही शहाणपणा करायचा. त्याचं कोर्ट म्हणजे फार मोठं कोर्ट आहे. खालच्या कोर्टात पैसे देऊन सुटतात, खालच्या कोर्टात पैसे देऊन सुटतात, त्याच्या कोर्टात कॉफी चालत नाही. पेपर चालत. मालक आहे महाराज, मालक. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावना हिवरला, जळी स्थळी काष्टी पाशानी कणाकणात त्याचं अस्तित्व आहे, म्हणून त्याच्या पुढे चूक चालत नाही. जेव्हा मारुतीने पाषाणाची मूर्ती वाकली आणि मधुकरीतला प्रसाद ग्रहण केला, तृप्तीचा ढेकर दिला आणि मारुतीराय बोलत होते जेव्हा वारकरी. आणि मग वारकऱ्यांनी मधुकरी बाजूला घेतली. शरीर तापलं होतं, वय खूप झालेलं होतं, वाताचा विकार वाढला, शरीर त्रास देत होतं. त्याच्यातली अर्धी मधुकरी खाल्ली आणि अर्धी खुंटीला अडकून ठेवली. योग असा आला, संध्याकाळी झोपले. रात्रीच्या 1-2 वाजता मारुतीरायाच्या मंदिरातला घंटा वाजला. एवढ्या रात्री कोण येणार आहे? तोंडावरलं पांघरण काढलं, चांदण्याचा प्रकाश होता. मारुतीरायाच्या मंदिरात एक मिनमिनता दिवा होता. त्या दिव्याच्या प्रकाशात, चंद्राच्या प्रकाशात मंदिरात आलेला घंटा वाजवणारा सद्ग्रस्त दिसला. कोण आपण? हरिदासाच्या घरी जन्म का, याच्यावर बोलतोय. वारकऱ्याने विचारलं कोण आपण, कोण कोण कोण? मी प्रवासी आहे. एवढ्या रात्री आलात दादा? होय, चालत होतो, रस्त्यात गाव नाही लागलं, दिव्यांचा प्रकाश दिसला कुठेतरी, म्हणून गाव असेल असं लक्षात आलं. त्यावेळेला ही लाईटची अवस्था नव्हती. कुठंतरी एखाद्याच्या घरी चिमणी असायची, त्या दाराच्या फट्टीतून प्रकाश दिसायचा, हे गाव आहे म्हणून लक्षात यायचं. म्हणून आलोय. बर, पाय धुताल? स्वतःच्या लटकवलेला भोपळा दिला, पाय धुवायला लावली, चूळ भरायला लावली, जवळ अंथरुणापाशी बसवलं, वळकटीपाशी. नागरे सर त्या व्यक्तीला हात जोडले. हो दादा, चालून आलास, खाशील का जरसक, खाशील का? आणि त्या मधुकरीतल्या उरलेला भाग खाऊन टाकला. कसा खाल्ला माहिती आहे अमोल सर? तरी तुम्हाला नसेल माहीत, उशे साहेबाला माहीत असेल ती परिस्थिती. आपल्या लहानपणी उशे साहेब पालवात भाकरी बांधल्याच्या नंतर त्याचा कुस्कूर सुद्धा खाली पडू देत नव्हते. भाकरीचा कुस्कूर सुद्धा ते खाऊन टाकायचे. इतक्या श्रद्धेनं जीवन जगून आपल्या बाप दाद्यांनी आपल्याला मोठं केलंय. तुमच्या पायाला हात लावून प्रणाम करतो, म्हणून बाप दाद्यांना इसर जाऊ नका, आपल्या आजोबा पंजोबांना इसर जाऊ नका, आपल्या माय बापांना इसर जाऊ नका. त्यांनी फार परिस्थिती काढून आपल्याला मोठं केलंय. कुस्कूर खाल्ला भाकरीचा, लोणचाच्या बोडीचा जर गर खाल्ला तर दादा महाराज त्या लोणचाचं आतलं टरकल फेकून देत नव्हते, पाण्यात बुडू बुडू जुन्या काळातली माणसं चोखून खात होती. त्या परिस्थितीत संसार करून आपल्यासाठी इती 2-2 इती जमिनी कमवून ठेवल्यात.
हे जीनच्या पॅन्टीवाल्याला थोडासा आकलीचा कांदा असावा. काय परिस्थिती केली असेल, काय परिस्थिती लक्षात ठेवा. एक वाक्य उलट बोलू का? वसे साहेब, त्या काळातल्या लोकांनी ह्या जमिनी विकून जर बायका गोव्याला नेल्या असत्या तर मायबापाला न मानणारी हरामखोर औलाद मुंबईला गटार उपसायला गेली असती. नाही आयुष केली त्यांनी, नाही मजा मारली त्यांनी, आपल्या लेकराईसाठी जीव वाढवला. कुरवंडी करतो बाप. बाप करी जोडीले पुरावे आपोली कुरवंडी वाळवोनी, आपोली कुरवंडी वाळवोनी, आपोली कुरवंडी वाळवोनी. आपोली कुरवंडी करी जोडी आपली कुरवंडी वाळवणी, जीव वाळवून टाकलाय. बघा परिस्थिती. खाल्ली सगळी मधुकरी. आपल्या वळकटीतला काही भाग बांधवला आणि त्या सद्ग्रस्ताला सांगितलं, दादा कर आराम, थकून आलास. दादा पाटील सांगितलं, कर आराम कर, थकून आलास, थकून. याला म्हणतात वारी. आता वारीत गर्दीले टेम्पो केला, गाद्या टाकल्या, आचारी संघ घेतला, 52 अध्याचा ग्रंथ घेतला. त्या टेम्पू सगट जरी चंद्रभागेत पुरलं न भडव्या, तुला मोक्ष भेटन का? नालाय का? तिकडे जाऊन पत्ते खेळतो वारीत. इकडचं पाप तिकडं धुता येते आणि तिथं केलेलं पाप वज्रलेप होते, वज्रलेप होते. वारीला त्यानं जात जा, तिकडे जाऊन नाटकं करी जाऊ नका. तिकडे जाऊन नाटकं करायची असतील तर लेकरायसाठी पापाचा डोंगर कमून ठेवताल. कशाला जाता तिकडं पाप करायला? विठाला परवाला एक जण प्रयागराजला निघाला, म्हणला मी कुंभाला चाललो आणि तिकडं तंबाखू भेटणार नाही म्हणून तोट्याचं बंडलच नेलं. ही अवलाद जर तिथल्या पवित्र तीर्थात तंबाखू खाऊन थुकत असेल तर प्रयागराज पावन का त्याला? मला नाही चोंबळ्या गप्पा आहेत, करणार बी नाही. काय करताल? कीर्तन घेणार नाही. तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. मी काय मागे लागे नाही कोणाचा. हाऊत भरलेला आहे. मग एक जण म्हणला, हाऊत किती भरलाय? तू या पाया पडायची गरज नाही, इतका भरलाय. नाही नाही, आवडत असतील तुम्हाला चोंबळे, घ्या खांद्यावर नाचा. मी नाही चोंबळणार. देवाला आवडलं असं कीर्तन. योगास आला, झोपायला जागा दिली. महाराज ते झोपायला आलं नव्हतं, ते भाकरी खायला आलं नव्हतं, ते ह्या वारकऱ्याची सेवा करायला आलं होतं. डॉक्टर साहेब, त्या वारकऱ्याचं नाव होतं रानोबा, नावाचा वारकरी रानोबा. ऐका कोण होते पुढे. आणि मारुतीरायाच्या दिव्याची वाट थोडीशी